नमस्कार, मी स्नेहलता धांडोरे. आज आपण करत आहोत दोडक्याची भाजी. अशी कापायची, मिडियम साईजचे कापायचे, काप कापायचे. बघा इथं लसूण घेतलंय, कढीपत्ता, कोथिंबीर, त्याच्यात लसूण घेतलंय चेचून. आता आपण गॅसवर कढई ठेवले तापत. आता आपण याच्यात तेल टाकूया. सुरुवातीला आपण तेल टाकूया. अशी वाफावर दोडक्याची भाजी छान लागते. 2 पळी तेल टाकले, 1.5 पळी समजा. आता आपण ह्याच्यात जिरं टाकूया, 1 चम्मच. राई नाही टाकत, जिरंच टाकले कारण मला जिरं आवडतं. त्याच्यात जिरं टाकायचं, राई नाही टाकायचं. बघा, लसूण 7-8 पाकळ्या चेचून द्यायच्या. कढीपत्ता टाकायचा, गॅस स्लो करायचा. बघा, असं हलवायचं व्यवस्थित. आता आपण याच्यात चटणी टाकूया. आता या स्टेजवर आपण याच्यात टमाटर टाकू. 1 मिडियम साईजचा मोठा आकाराचा टमाटा कापून घ्यायचा, असं टाकायचं. आता ह्याच्यात आपण 1 चम्मच मसाला चटणी टाकू, तिखट मसाला. ह्याच्यात हळद टाकूया, 1 चम्मच. असं माझ्या पद्धतीने मीठ टाकूया. असं हलवायचं सर्व. बघा, आपण तेलामध्ये लसूण, टमाटर, कढीपत्ता, जिरं हे असं टाकायचं अगोदर. टमाटे मस्त असं. आता आपण याच्यात दोडके कापलेत, दोडका घेतला 2 मोठ्या साईजचा. हे असे बारीक काप करून असं आपण कढईत टाकूया. खूप छान होती भाजी. असं माझ्यासारखी करून पहा, मुलांना माझी आवडती. डब्याला वगैरे शाळेत जाताना येत असते, मिस्टरांना टिफिनला अशी वापर करायची. आता आपण हे ना हलवूया असं व्यवस्थित सर्वीकडनं हलवूया, वर खालीवर. असे दोडक्याची साली काढून टाकून घ्यायचे. हे असते कडक कडक असते ना, ते असं चाकूने असं वरचं काढायचं आणि मग कापून त्याची भाजी करायची. आता हे आपण वाफावर शिजू द्यायचं 5 मिनिटं. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. आता बघूया आपण. बघा, आपली भाजी बिना पाणी टाकता बघा कसं त्याला पाणी सुटलंय. भाजी आपली शिजली. आता आपण याच्यात 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकायचा. हे बघा, शेंगदाण्याचं कूट टाकलं, असं हलवायचं. आपली भाजी शिजली आहे. आता आपण ह्याच्यात
असं माझ्या पद्धतीनं दोडक्याची भाजी करून बघा, सोप्या पद्धतीनं. आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे बघा, अशा पद्धतीनं दोडक्याची भाजी झाली तयार. तर आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं ना, म्हणून 5 मिनिटं ह्याला होऊ द्यायचं भाजीला. चला आता आपण बघूया. बघा आपली भाजी मस्त अशी शिजली. दोडक्याची भाजी भाकरी संग, चपाती संग, भाता संग पण आपण तोंडी लावू शकतो. या अशा सोप्या पद्धतीनं माझ्यासारखी करून पहा. आवडले असल्यास लाईक करा. अशा पद्धतीनं दोडक्याची भाजी माझ्यासारखी करून पहा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा.